सत्येंद्रनाथ नाथ बोसने सगळ्यात पहिल्यांदा 1920 ते 25 दरम्यान असा सिद्धांत मांडला, अशी थिअरी सांगितली की जर आपण बोसॉन सारख्या पार्टिकल, बोसॉन पार्टिकलला नाव त्यांनी दिलंय, जसं प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतं ना, अल्फा, बीटा, गॅमा, माहिती ना, तसं त्यांनी एका पार्टिकलचा शोध लावला. पदार्थात हा पण एक पार्टिकल असेल, याच्या असे कॅरेक्टरिस्टिक्स असेल, हा न्यूट्रल असेल वगैरे वगैरे, गॅसियस असेल, आणि त्यांनी स्वतःच नाव देऊन टाकलं काय, बोसॉन पार्टिकल. समजलं का? पदार्थाच्या पार्टिकल्सचा अभ्यास वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या ऍस्पेक्टने वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. समजलं का? पदार्थात 3 पार्टिकल सगळ्यात मेजर असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर लिंबू टिंबू कार्यकर्ते आहेत. कळलेत का? त्या कार्यकर्त्यांपैकी हा एक कोण, बोसॉन. अजून प्रूव्ह झालेला नाही, कन्फर्म झालेला एक्झॅक्ट काय ते कळलेलं नाही, पण आहे, प्रिडिक्टेड आहे. प्रिडिक्शन कळतं का? अंदाज आहे, असा शकतो म्हणून. समजले का?